नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला दीपावलीच्या तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. सुरुवात करूयात राजकीय बातमीनं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 4 आमदार आमच्या संपर्कात असल्याचं मोठं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलंय. उद्धव ठाकरे गट आता कुठे राहिलाय? शिवसेना संपली, 56 वरून 6-7 राहिलेत, त्यातील काही ऑन द वे आहेत. ते कधी आमच्याकडे येतील? 4 आमदार माझ्या संपर्कात आहेत, उद्या नावं सांगेन असंही राणे म्हणाले. मुंबई महापालिकेकडून काल फडणवीसांनी एक भाष्य केलं की येणारी दिवाळी राज्यासह मुंबईत सत्ता असेल, त्या दृष्टीने भाजपची काय तयारी चालू आहे? शिवसेनेला जे उद्धव ठाकरे गट आहे त्यांना शह देण्यासाठी. गट कुठे राहिलाय? काय गट राहिलाय? संपलाय ना गट. आता शिवसेना कुठे राहिली? अहो किती 56 वरून 6-7 आहेत, ते पण आता वाटेवर आहे, ऑन दी वे आहेत. एनी मोमेंट ते पण सहभागी होतील. तर तुमच्या कोणी संपर्कात आहेत का? हो, 4 जण आहेत. कोण नावं तरी सांगा. आज नाही, उद्या सांग भेटा. दिवाळी निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र आले. याकडे राजकारण म्हणून न पाहता राजकारणात काहीही अशक्य नसतं, राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया देत गिरीश महाजन यांनी बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि मनसेच्या महायुतीचे संकेत दिलेत. त्याचबरोबर यंदा मुंबई महापालिकेत भाजपचीच सत्ता येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. राजकारणामध्ये काही अशक्य नसतं. आम्ही एकनाथजी, त्यांची सेना असेल, राज ठाकरे साहेब असतील, आम्ही तर एकाच मताचे आहोत. आमचे विचार, आमचं ध्येय एकच आहे. मला वाटतं त्यामुळे असं काही गैर आहे असं समजण्याचं कारण नाही. राजकारणामध्ये केव्हाही काही होऊ शकतं. मिलिंद नार्वेकरांच्या एका ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. मिलिंद नार्वेकर यांनी अमित शहा यांना वाढदिवसानिमित्त ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. दरम्यान त्यांच्या ट्विटनंतर नार्वेकर नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. भाजप नेते गिरीश महाजन यांनीही नार्वेकर नाराज असल्याचं सांगितलंय. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी यानंतर सारवासारव केली आहे. नार्वेकर नाराज नाहीत, शुभेच्छा देणं ही आपली संस्कृती असल्याचं पेडणेकरांनी म्हटलंय. अमित भाईंची त्यांची चांगली ओळख आहे, चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्यांना विश करणं किंवा त्यांना शुभेच्छा देणं यात मला वाटतं काही गैर नाही. परंतु मिलिंद नार्वेकर त्यांच्या बाबतीत मी जे ऐकतो, माझी त्यांची काही सध्या भेट नाही आहे, पण ज्या पद्धतीने सध्या चर्चा सुरू आहेत किंवा ते ट्विट करतायत, त्यामुळे मला वाटतं ते कुठेतरी नाराज आहेत. आणि आता शिवसेनेमध्ये तर कोण राहील, कोण सोडेल हे काही सांगता येत नाही. म्हणजे कोण शिल्लक राहील हे आज काही सांगता येत नाही. मिलिंद नार्वेकर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कृतीत वाढलंय, त्यामुळे वाढदिवसाला अभिष्ट चिंतन करणं काही गैर नाहीये. मी सुद्धा माझी महापौर म्हणून जे आमच्या देशाचे गृहराज्यमंत्री आहेत अमित शहा, त्यांना मी सदिच्छा, शुभेच्छा, आरोग्यदायी दीर्घ आयुष्य आणि ह्या दिवाळीच्या पण शुभेच्छा देते. 2023 मध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजपनं मराठवाड्यातून आपला उमेदवार जाहीर केलाय. मराठवाडा शिक्षण मतदारसंघातून किरण पाटील यांना संधी देण्यात आली आहे. याआधी अकोल्यातून भाजपचे रणजित सिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. शिक्षक परिषदेसाठी भारतीय जनता पार्टी असं त्या ठिकाणी आमचं युनिट आहे आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघाकरता प्राध्यापक किरण नारायणराव पाटील हे उमेदवार असतील असं भारतीय जनता पक्षाने निश्चित केलं आहे. अनिल परबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण कथित साई रिसॉर्ट प्रकरणी सरकारनं मोठं पाऊल उचलल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. अनिल परबांचे साई रिसॉर्ट आणि सी कोच रिसॉर्ट पाडलं जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं निविदा मागवण्यासाठी आज जाहिरात दिली. 14 नोव्हेंबरला याचं टेंडर काढलं जाणार असून नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात रिसॉर्ट पाडण्याचं काम सुरू होणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली. ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचे प्रतीक
दापोली येथील ट्विन रिसोर्ट पाडण्यासाठीची जाहिरात आज महाराष्ट्र सरकारने वर्तमानपत्रात दिली आहे. 27 ऑक्टोबर पासून कॉन्ट्रॅक्टरने टेंडर भरण्याची प्रक्रिया सुरू. 14 नोव्हेंबरला डिमोलिशन कॉन्ट्रॅक्टर ठरणार आणि नोव्हेंबरचा 3रा आठवड्यापासून अनिल परबचे ट्विन रिसोर्ट, साई रिसोर्ट, सिकॉन्स रिसोर्ट पाडण्याचं काम सुरू. बघतोय आपण की या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या दरम्यान आता बुलडोजर चालणार आहे हे स्पष्ट होत आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज झालेला आहे. बोनसची मागणी करणाऱ्यांवर हा लाठीचार्ज करण्यात आला आहे. सांताक्रूज डेपोच्या बाहेर कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि याच आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांनी हा लाठीचार्ज केलेला आहे. एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ झालेली आहे. भोसरी MIDC भूखंड घोटाळा प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. न्यायालयानं पुन्हा चौकशीचे हे आदेश दिलेले आहेत. 31 जानेवारी 2023 पर्यंत चौकशी पूर्ण करण्याचे न्यायालयानं आदेश दिलेत. आज धनत्रयोदशी निमित्तानं केंद्राकडून तरुणांना मोठं गिफ्ट मिळालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रोजगार मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात 75,000 युवकांना नोकरीचं नियुक्तीपत्र देण्यात आलं. राज्यातल्या मुंबई, पुणे, नागपूरमध्ये सुद्धा या कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आली. ही भरती मंत्रालयाकडून थेट किंवा UPSC, ASC, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आदी संस्थांमार्फत केली जाणार आहे. या मेळाव्यामधून 10 लाख लोकांना रोजगार मिळवून देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. सर्व मंत्रालय आणि सरकारी खात्यांमधील मनुष्यबळाच्या स्थितीचा आढावा घेण्याचे आदेश जून महिन्यात पंतप्रधानांनी दिले होते. ही प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या अंतर्गत पदभरती केली जाणार आहे. 75,000 युवाओं को एक कार्यक्रम के अंतर्गत नियुक्ति पत्र दे रही है. बीते 8 वर्षों में पहले भी लाखों युवाओं को नियुक्ति पत्र दिए गए हैं, लेकिन इस बार हमने तय किया कि इकट्ठे नियुक्ति पत्र देने की परंपरा भी शुरू की जाए, ताकि डिपार्टमेंट में भी टाइम बाउंड प्रक्रियाएं पूरा करने और निर्धारित लक्ष्य को जल्द से पार करने का एक सामूहिक स्वभाव बने, सामूहिक प्रयास हो. कि NDA शासित कई राज्य और केंद्र शासित प्रदेश भी और भाजपा सरकारें भी अपने यहां इसी तरह रोजगार मेले आयोजित करने जा रहे हैं. जम्मू कश्मीर, दादरा नगर एवं नगर हवेली, दमन दीव, अंडमान निकोबार भी आने वाले कुछ ही दिनों में हजारों युवाओं को ऐसे ही कार्यक्रम करके नियुक्ति पत्र देने वाले हैं. आता नुकतीच पुढच्या 8 दिवसांमध्ये 18,000 पोलिसांच्या भरतीचा आम्ही त्या ठिकाणी जाहिरात काढतो. त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागामध्ये 10,000ची भरती आम्ही करणार आहोत. वेगवेगळ्या विभागांमधली भरती ही आता आम्ही सुरू केली आहे आणि मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीमध्येही आमच्या तरुणाईला संधी देण्याचं काम हे महाराष्ट्रात आपण करतो. आपल्या सरकारने आता एक नवीन रोजगार मेळ्याची संकल्पना उभी केली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण हे मोठे मोठे रोजगार मेळे घेणार आहोत की ज्याच्यामध्ये संपूर्ण इंडस्ट्रीचे लोक त्या ठिकाणी असतील. सरकारच्या वतीनं जे ॲप्लिकंट्स आहेत त्यांची सगळी माहिती त्यांना ॲडव्हान्समध्ये उपलब्ध करून दिलेली असेल आणि त्याच ठिकाणी
इंटरव्ह्यू घेऊन किंवा आवश्यक असेल ती कारवाई पूर्ण करून त्या मेळ्यामध्येच तरुणांच्या हातामध्ये नियुक्तीपत्र देण्याचं काम या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून आपण याच्या पुढे करण्याचा निर्णय केला आहे. दरम्यान राज्यात येत्या 1 वर्षात 75,000 रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे आणि त्यामुळे राज्यातल्या युवकांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे. 75,000 तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या देण्यात येणार आहे आणि महाराष्ट्रातही आम्ही हे ठरवलं आहे की 75,000 तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या द्यायच्या. त्या संदर्भात आम्ही 18,000 पोलिसांच्या भरतीचं जाहिरात देखील येत्या आठवड्याभरामध्ये काढतो आहोत. मुख्यमंत्र्यांनी इतरही विभाग जे आहेत त्या विभागांना निर्देश दिले आहेत. सगळ्या विभागांच्या जाहिराती काढून मोठ्या प्रमाणात तरुणाईला नोकर भरतीमध्ये प्राधान्य देण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्रात देखील केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातल्या 10 लाख युवकांना सरकारी नोकरी देण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. पहिल्या टप्प्यात 75,000 युवकांना सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र देण्यात आलं. संपूर्ण देशभरात हा कार्यक्रम एकाच वेळी राबवला गेला. मुंबईतल्या रंगशारदा नाट्यगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात अनेक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे यांनी. माझ्यासोबत असे काही 3 निवडक व्यक्ती आहेत ज्यांच्यासाठी ही दिवाळी प्रचंड स्पेशल झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतनं ज्या युवकांना रोजगार दिला जाणार होता त्यापैकी निवडक 75,000 युवकांना आज प्रमाणपत्र दिली गेले आहेत. त्यांचा अपॉइंटमेंट लेटर दिले गेलेले आहेत आणि त्यातले महाराष्ट्रातले काही आता परीक्षार्थी किंबहुना उमेदवार आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, दिवाळीची सुरुवात झाली आणि या पहिल्याच दिवशी ऑफर लेटर मिळाले, सरकारी नोकरी मिळाले, काय भावना येत आहेत? सर, मला सरांच्याकडून आज अपॉइंटमेंट लेटर मिळालं आहे आणि मला आज त्याचा म्हणजे अभिमान वाटते की मला त्यांच्या हस्ते ही मिळालेला आहे. आणि मी नेहमी हा प्रयत्न करेल की जे डिपार्टमेंट ऑफ पोस्टची जी मी काही नोकरी करणार आहे त्यात प्रामाणिकपणे मी काम करेल आणि डिपार्टमेंटचं नाव पण रोशन करण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करेल. ये दिवाली आपके लिए बहुत ही स्पेशल बन गई है. हाँ, बहुत स्पेशल है. और जैसे बचपन में हम जब स्कूल जाते थे तो सोचते थे एक एम होता है, उस पढ़ाई का एम होता है. आज वो पूरा हुआ है. आज जॉब मिली है तो वो एम मेरा था वो मैं कंप्लीट. कौन से डिपार्टमेंट में? मैं इंस्पेक्टर सेलेक्ट हुआ हूँ सेंट्रल एक्साइज में. एक बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी आ गई आपके ऊपर. और जिस तरह से जैसे अभी मंत्री जी ने कहा कि हम सिर्फ देखते हैं, हमारा इनके पास देखने का एक नज़रिया होता है. अब वो नज़रिया किस तरह से अच्छी तरह से बदलना है वो आपके हाथ में आ गया है. एब्सोल्युटली हाँ. और उस पर हम लोग काम करेंगे. जैसा जब हम लोग कभी कोई गवर्नमेंट ऑफिस में जाते थे तो हम सोचते थे कि हमारी जो भी क्वेरीज हों, कंप्लेंट्स हों, उसको तुरंत हैंडल किया जाए. तो वैसे ही हम यहाँ पे भी एक वही चीज़ करेंगे. आपकी क्या फीलिंग्स है? बिल्कुल. और जैसा कि मंत्री जी ने भी हमें कहा कि जैसे भी आप जॉब से पहले जिस तरह से अपने आप को आप सरकारी के तौर पे देखते थे तो वैसे ही अब देखें कि आप पहले दफ्तर को किस तरह से देखते थे. थोड़ी देर तक आउटसाइडर बन करके उस दफ्तर को देखिए, सीखिए लोगों, क्योंकि हमारा भाव सेवा का रहना चाहिए. तर आपण पाहिलं की हे नवीन सरकारी नोकरीतले कर्मचारी यांना आज प्रमाणपत्र मिळालेलं आहे. त्यांचं जे अपॉइंटमेंट लेटर आहे ते त्यांना आज मिळालेलं आहे आणि आता देशाची एक चांगल्या पद्धतीनं सेवा करण्याचा निश्चय त्यांनी केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणत राहतात की मेरा देश बदल रहा है, तर आता खऱ्या अर्थानं देशसेवेमध्ये सरकारी नोकरीमध्ये तरुणांचा सहभाग वाढलेला आहे. त्यामुळे आपण आता हे नक्कीच म्हणू शकतो की मेरा देश बदल रहा है. कॅमेरा पर्सन प्रवीण शेट्टीसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील बेरोजगार तरुणींना 10 लाख नोकऱ्या देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आज 75,000 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. याचाच एक भाग म्हणून भुसावळ रेल्वे डिव्हिजनमधून 101 रोजगार नियुक्तीपत्र वितरण आणि शपथ कार्यक्रम पार पडला. भुसावळ रेल मंडल कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तरुणांना त्यांची नियुक्तीपत्र देण्यात आली. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेळावा झालेला आहे. याच निमित्ताने भुसावळ मंडलमध्ये 101 लोकांना आज प्रमाणपत्र व त्यांना रोजगार देण्यात आलेला आहे. आपल्यासोबत
ज्यांना रोजगार मिळालेला आहे असे काही युवक आहे युवती आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, मला हे सांगा, हे जे आज तुम्हाला रोजगार मेळाव्यामध्ये तुम्हाला नोकरी वगैरे मिळालेली आहे, आपण कुठून आलेले आहे? मी शेगाववरून आहे, बुलढाणा जिल्ह्यामधून आहे आणि आम्हाला मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळमधून स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टरसाठी अपॉइंटमेंट लेटर मिळालेलं आहे. आज मी मागील 4-5 वर्षापासून ट्राय करत होतो, पण आता हे जे माननीय पंतप्रधानांनी जे मिशन मोड ठेवलं आहे की आपल्याला 10 लाख लोकांना रोजगार द्यायचा आहे आणि त्यामध्ये मला हा रोजगार मिळालेला आहे. आज आम्ही सर्वजण खूप खुश आहोत, आमचे कुटुंबीय सर्व खुश आहे आणि या पर्वावर मी सर्व नरेंद्र मोदी यांचे हार्दिक धन्यवाद देतो. त्यांनी आम्हा सर्वांना नियुक्ती देऊन सर्व परिवाराच्या चेहऱ्यावर एक खुशी आलेली आहे आणि हास्य उमललेलं आहे. माननीय प्रधानमंत्री मोदी जी का मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ कि उन्होंने हमें इस अवसर पर संबोधित किया, हमें इतने सारे लोगों को अपॉइंटमेंट लेटर दिया एक साथ में. यहाँ पे भुसावल में रेलवे सेवा में चयनित होना मेरे लिए एक गौरव की बात है और माननीय प्रधानमंत्री मोदी जी का बहुत बहुत धन्यवाद है कि उन्होंने हम लोग को एक संबोधित किया और नियुक्ति प्रारूप में एक हमें मौका दिया कि हम अपने रेल सेवा के जरिए देश की सेवा कर सकें. मैं अपने परिवार का, अपने समाज का, अपने देश का, आपको कौन से डिपार्टमेंट सभी का बधाई देना चाहूँ. मेरे को हॉस्पिटल, रेलवे हॉस्पिटल अलॉट हुआ है और मैं जूनियर स्टेनोग्राफर के पद पर कार्य करूँगा. या धनतेरस निमित्त नरेंद्र मोदी यांनी 10 लाख युवकांना रोजगार दिलेला आहे. याबद्दल या युवकांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेले आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांना शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन आणि ज्यांना ही आशा निर्माण झाली आहे त्यांना शुभेच्छा. रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी आज नाथद्वारा इथं श्रीनाथजी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या भागात 5G सेवा सुरू केली आहे. देशातील आघाडीची कंपनी रिलायन्स जिओ श्रीनाथजी मंदिर नाथद्वार इथं 5G नेटवर्क लॉन्च केलं. श्रीनाथजी मंदिरातील राजभोग झंझटीला भेट दिल्यानंतर टिळकायत यांचे पुत्र विशाल बावा यांचे आशीर्वाद घेऊन नाथद्वार शहरासाठी 5G लॉन्च करण्यात आलं. भगवान श्रीनाथ जी की कृपा से आज नाथद्वारा में जियो ट्रू 5G की सर्विस के साथ 5G पावर्ड वाईफाई सेवा का शुभ आरंभ हो रहा है. मैं ये मानता हूँ कि 5G सबके लिए है, इसलिए हमारी कोशिश है कि दिल्ली, मुंबई, कोलकाता और वाराणसी की तरह देश के कोने कोने तक 5G चालू हो और जियो की ट्रू 5G सर्विस जल्दी चालू हो. श्रीनाथ जी के आशीर्वाद से नाथद्वारा और चेन्नई में भी आज से जियो ट्रू 5G सिटी बन गए हैं. मेरे और मेरे पूरे परिवार से आप सबको बहुत हार्दिक दीपावली की शुभकामनाएं. भंडारा जिल्ह्यात धान खरेदी नोंदणीला 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणीची अंतिम मुदत 21 ऑक्टोबर असल्यानं शेतकरी चिंतेत होता. अनेकांची नोंदणी झाली नव्हती. लाईव्ह फोटो आणि अपुऱ्या केंद्रांमुळे अनेकांची नोंदणी खोळंबली होती. शेतकऱ्यांची तारांबळ लक्षात घेता खासदार सुनील मेंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. आता धान खरेदी नोंदणीला 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. मध्यरात्री जयसिंगपूर परिसरात ढगफुटी झाली, त्यामुळे अनेक घरात पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. सकल भागात 3 ते 4 फूट पाणी होतं. सिद्धेश्वर पार्क आणि यड्रावकर कॉलनीमधील 20 ते 25 घरं पाण्याखाली गेली. ऐन दिवाळीत परतीच्या पावसानं कोल्हापूरकरांना मोठा दणका दिला. कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणीला पगार न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात शिरून चोप दिला. पालघरमधील सफाळे इथली तरुणी हरेश श्रीवास्तव या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करत होती. मात्र मागील काही काळापासून या व्यावसायिकानं तिला पगार न दिल्यानं या तरुणीनं सफाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बांधकाम व्यावसायिक उडवाउडीची उत्तरं देत असून आपला पगार देत नसल्यानं अखेर या तरुणीनं मनसेकडे धाव घेतली. त्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेकडून या बांधकाम व्यावसायिकाला चोप देण्यात आला.
त्यानंतर या तरुणीला पगार देण्यात आला. या मुलीचा 1.5 महिन्याचा पगार होता, तो आज तिला पगार मिळालाय. या ताईला त्यांनी भरमसाठ वाईट शिव्या दिल्या होत्या. यापुढे सांगतो, जर पुन्हा असा बिल्डर आणि बाकीचे जे गोष्टी पालघर शहरामध्ये ज्या चालतात आणि जिकडे आमची मराठी पोरं काम करतात, जर अशा प्रकारचं परत जर आम्हाला काय आढळलं तर याच्यापेक्षा वाईट ठोकून तुम्हाला काढू एवढा हा सबरीचा सल्ला आहे. मध्य प्रदेशच्या रिवा इथं भीषण अपघातात एकामागून एक 3 वाहनांची धडक झाली. बस आणि ट्रकच्या धडकेत 15 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब इथं समोर आली आहे. अपघातात 40हून अधिक जण जखमी झालेत. तर या डबल स्टोरी बसमध्ये 100हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. अपघातात 12 जणांचा जागीच तर 3 जणांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालाय. दिवाळ सणाच्या निमित्तानं सिकंदराबाद इथून प्रवासी लखनौला त्यांच्या घरी जात होते. याच दरम्यान बस रिवाच्या सोहागी डोंगरावर पोहोचली. त्यावेळी चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर ती ट्रकला धडकली आणि हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमधील सर्व प्रवासी उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळमधील रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यासाठी त्यांचा शोध घेतला जातोय. देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर तैनात असलेले सैनिक दिवाळीतही आपलं कर्तव्य बजावत असतात. अशात त्यांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी पोस्टिंगच्या ठिकाणी सैनिकांची दिवाळी साजरी केली जाते. जम्मू काश्मीरमधील RS पुरा सेक्टर इथं सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येत दिवाळीचा सण साजरा केला. उत्साही आणि आनंदी वातावरणात सैनिकांनी ही दिवाळी साजरी केली. दिवे पेटवत एकमेकांना मिठाई भरवत त्यांनी हा उत्सव साजरा केला. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.